नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत राजकीय पुढारी व पोलीस अधिकारी यांचा सहभाग असल्याची शंका. जिल्हाबाहेरील पोलीस यंत्रणांकडून गुन्ह्याचा तपास करण्यात यावा, अंबादास दानवेंची मागणी. बंजारा समाजाकडून क्रांती चौक इथं पदयात्रा काढत संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची मागणी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. सदरील हत्येत राजकीय पुढारी व पोलीस अधिकारी यांचा सहभाग असल्याची शंका असल्याचं, तसंच जिल्हाबाहेरील पोलीस यंत्रणांकडून या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. या घटनेतलं संतोष अण्णा देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक खून आहे, हा जर पोलिसांनी ठरवलं असतं तर तो रोखता आला असता. परंतु इथं ज्या घटना कानावर येतात, आरोपी आणि पोलीसच एकमेकात मिळालेले आहेत. इथे काही लोकांची दादागिरी, मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मग इथले मंत्री असतील, धनंजय मुंडे असतील, जे माजी मंत्री आहेत, त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील, ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही. कुणी येणं, त्याच्यावर दादागिरी करणं, हम करे तो कायदा करणं, आणि याच्यातून एक संतोष अण्णासारखा एक 15 वर्षापासून या गावचा सरपंच असलेला अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे, याचा खून त्यांनी केलेला आहे. पोलीस 3-3 तास, 3.5 तास पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही या पोलीस स्टेशनमध्ये. 3.5 तास जो अपहरणाचा गुन्हा दाखल करणारा जो त्यांचा जवळचा व्यक्ती आहे, त्याला 3.5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं, आणि ज्यावेळेस त्याच्या खुनाची बातमी आली त्यावेळेस गुन्हा रजिस्टर करून घेतला. अशा प्रकारची स्थिती. एवढं होऊन झाल्यावरही पोलिसांचा तपास अजूनही गतीनं नाही. अतिशय बॅकवर्ड एरिया टाईप तपास पोलिसांचा चालू आहे. पोलीस आपले महाराष्ट्रातले तसे अतिशय तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले, परंतु या तपासामध्ये असा कोणताही तपास झालेला दिसत नाही. आरोपी अजून पूर्ण अटक नाही, त्यांचे मोबाईल जप्त नाही. पोलीस अधिकारी सुद्धा दोषी याच्यात. मी तर म्हणेल इथला पीआय कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण त्याला हे सगळं माहिती होतं. त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. इथल्या पीआयला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये, आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे. यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात. हे राजरोसपणे इथल्या कंपनीच्या येऊन वॉचमनला मारहाण करतात, सगळ्या गोष्टी करतात. वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होतो. मला असं वाटतं वाल्मिक कराड असतील, इथले पोलीस स्टेशनचे पीए असतील, यांना सुद्धा सह आरोपी इथं करण्याची आवश्यकता आहे. जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं अधिवेशन तोंडावर आहे. सरकारला दे माय धने ठाय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळाल्यानंतर तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदासाठी चढाओढ सध्या पाहायला मिळते. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक इथं नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या वतीनं अनु आणि पदयात्रा काढत संजय राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळावं यासाठी पदयात्रा काढण्यात आली आहे. जवळपास तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण बघत आलेलो आहे की संजय भाऊ यांना मंत्रिमंडळातून डावलण्याचा प्रयत्न हा दिसून येत आहे. कारण की सांगताय की प्रशस्ती पत्रातून नापास, म्हणजे एवढ्या मोठ्या काम करणाऱ्या नेत्याला तुम्ही नापास हा शब्द वापरताय. नापास करता कसे? कारण की संजय भाऊ राठोड हे बंजारा समाजाचे आज एवढे मोठे नेतृत्व आहे, ज्यांनी बंजारा समाजाला एवढा मोठा न्याय दिलेला आहे. तसेच ते महायुतीसोबत आहेत, आणि तुम्ही बघत आलेला आहात की ते सगळं शिवसेनेमध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं प्राणपणाला लावलेला आहे. आणि जो माणूस 5व्यांदा निवडून येतो तोही लाखोच्या संख्येमध्ये निवडून येतो. जो लोकनेता ठरला जातो, जो राज्यनेता ठरला जातो, त्या माणसाला तुम्ही मंत्रिमंडळातून डावलताय, म्हणजे 100% तुम्ही बंजारा समाजाला डावलताय असं दिसून येतं.
आणि संजय भाऊ राठोड हे एक एवढं मोठं नेतृत्व आहे, एवढं मोठं आज व्यक्तिमत्व आहे, महाराष्ट्रभर त्यांचं कार्य आहे. आणि तुम्ही आतापर्यंत होऊन गेलेल्या जेवढे त्यांचे मंत्रिपद असतील, जेवढे त्यांना ज्या ज्या पदावर त्यांनी आज कार्यरत केलेले आहेत, मग मृत जलसंपदा मंत्री असेल, वन मंत्री असेल, या प्रत्येक मंत्रिपदाला त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी कुठलाही जातीभेद न करता एक राजा माणूस समाजामधलाच नाही तर इतर समाजासाठी सुद्धा, वंचित बहुजनांसाठी सुद्धा काम करणारे नेतृत्व म्हणजे संजय भाऊ राठोड. आणि कुठेतरी त्यांना डावलण्याचा प्रयत्न होतोय हे आम्हाला ज्यावेळेस कळतं, आम्ही नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या वतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं आज आम्ही अनवाणी पैदल रॅली, आमची पदयात्रा ही आम्ही क्रांती चौक ते सेवा वसंतराव नाईक चौक सिडको इथपर्यंत आम्ही ही करत आहोत. आमच्या महिला भगिनी सोबत आहेत, आमचे बंधू सगळे सोबत आहेत. आणि मीडियाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो महायुती सरकारला, BJP शासनाला, नरेंद्र मोदी साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा की तुम्ही संजय भाऊ राठोड यांना मंत्रिमंडळात घ्यायलाच पाहिजे. घेतलं नाही तर याचा तुम्हाला उद्रेक हा महाराष्ट्रभर वेगळ्या पद्धतीनं दिसेल. कारण की तुम्ही 100% एकीकडं समाजाला आमच्या आहे म्हणून दाखवता, OBC मध्ये आहे म्हणून दाखवता, आणि OBCच्याच नेत्याला तुम्ही जर डावलाडावल करत असेल तर OBC मधून सुद्धा बंजारा समाज आणि OBC समाज सुद्धा तुम्हाला तुमची जागा एक दिवस दाखवतो. परभणीत दंगल घडवण्यासाठीच विटंबना केली असं सिद्ध झालं असल्याचा दावा ऑल इंडिया पॅन्थर सेना अध्यक्ष दीपक केदारी यांनी केला असून मुख्य आरोपीला अटक करा अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये आज बंद पाळला. परभणीच्या आंबेडकरी नेत्यांनी अतिशय संयमाने हा बंद कडकडीत पाळून निषेध केला. दुपारच्या नंतर यामध्ये नेमकं काय घडलंय की काही अनुचित प्रकार घडलेले आहेत. पोलिसांना माझं आव्हान आहे की कालपासून जर गांभीर्याने घेतलं असतं तर ही घटना घडली नसती. त्यामुळे आरोपी अटक जरी असला तरी त्याचा मास्टर माइंड अटक झाला पाहिजे. आरोपीची नार्को टेस्टची मागणी योग्य आहे, फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी योग्य आहे. रायगडच्या पनवेलमध्ये सुद्धा विहार तोडून बुद्ध आणि बाबासाहेबांची विटंबना केली, त्यात सुद्धा आरोपी माते फिरू आहे. इथं सुद्धा आरोपी माते फिरू आहे. नांदेडला घटना घडली, आरोपी माते फिरू आहे. अंबाजोगाईला घटना घडली, आरोपी माते फिरू आहे. ते हे थांबलं पाहिजे आणि याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे. ठोस भूमिका घेतली असती, कालच सवन पथक असेल, आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून तपास असेल, तो केला असता तर अवघ्या 12 तासात मुख्य आरोपी सापडला असता. हिंदू समूहाचा काल एक मोर्चा झाला, त्या मोर्चाचा काय संबंध हा प्रश्न पडतो. त्या अँगलनी तपास केला पाहिजे, तो केला नाही. पोलीस कशामुळे मुख्य आरोपीला पाठीशी घालतंय हा आमचा प्रश्न आहे. त्यांना कुणाचा दबाव आहे का? राज्य सरकार ज्या प्रवृत्तीचं आहे त्या विचारधारेने हा हल्ला केलाय का? नेमकं महाराष्ट्र वेटीस धरण्याच्या पाठीमागं कुणाचं षडयंत्र आहे? मी परभणीच्या समाज बांधवांना आव्हान काल सुद्धा केलंय, आज सुद्धा करतोय की तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आज देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचं अस्तित्व, बाबासाहेबांची अस्मिता आणि त्याला जपणारा समाज जिवंत हे तुम्ही दाखवून दिलं, त्याबद्दल तुम्हाला मी जय भीम करतो. परंतु काही या आडून पुन्हा एकदा हिरो बनण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना माझा सल्ला आहे की आयुष्यातल्या एकाही दंगलीत तुम्ही, तुमचं कुटुंब आणि लेकरं नाहीयेत. त्यामुळे स्टेटमेंट देताना संयमाने स्टेटमेंट द्या. 45,000 तरुणांचं आयुष्य भीमा कोरेगावच्या दंगलीत बर्बाद झालं, खैरलांजीच्या वेळेस काही झालं, आणि आता पुन्हा त्या दिशेने कुणी थिणगी टाकून आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं षडयंत्र रचलं असेल तर ते सुद्धा सावध भूमिकेतून आपण पुढे गेलं पाहिजे. राजकीय पोळीसाठी गावकुसातला समाज धोक्यात घालण्याचं काम कोणत्याही पुढाऱ्यांनी करू नये असं मी आव्हान करतो. एवढं मात्र खरं आहे की मास्टर माइंडला आम्ही सोडणार नाहीत. त्याचा यावेळेस तरी छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही. प्रशासनाने आम्हाला मदत करावी आणि या ठिकाणी परभणीमध्ये जे काही दुपारच्या नंतर अनुचित प्रकार घडला तो एक त्या ठिकाणी समूहाची आक्रमक भूमिका होती. याला प्रशासन, सरकार सुद्धा जबाबदार आहे आणि म्हणून कुठेही कोम्बिंग न करता, कोणत्याही भीमसैनिकावर गुन्हा दाखल न करता हे प्रकरण त्या ठिकाणी मुख्य आरोपीच्या शोधाच्या दिशेने न्यावं असं आव्हान मी करतो. आणि समाज बांधवाला सुद्धा
संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन करतो. तुम्ही कालच जो दणका दिलाय त्या दणक्यातून देशामध्ये आंबेडकरी समाज आणि जय भीमचा नारा बुलंद आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. जय भीम. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनचं काम जलद गतीनं होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 20 शोष खड्डे तयार करणं, 15 वित्त आयोगाचा निधी खर्च करणं याबाबत सूचना दिल्यात. उसको सभी को आपस में मिलकर काम करना पड़ेगा आणि जे टेक्निकल टीम आहे त्याला सपोर्टसाठी त्या ठिकाणी उभे राहावं लागेल. आपल्याकडे हे विषय फक्त हे नाही की आपल्याला आता हे कम्प्लिशन झालं, आता हे सॉल्व्ह झालेलं आहे. आपल्याला रेग्युलर हॅबिटमध्ये ते डेव्हलप करायचं, बिहेवियर चेंज आणायचं. तो बिहेवियर चेंज ते जेव्हा येणार आहे, जेव्हा आपण त्याचा रेग्युलर आपल्या एजेंडा पॉईंटवर, आपल्या व्हिजिटमध्ये, आपल्या काही गावाला आपण ज्यावेळी त्यांना विचार पोचतोय तर त्यामध्ये या मुद्द्यावर त्यांची प्रोग्रेस कशी आहे ते बघण्यासाठी आपल्याला म्हणजे त्याला विचारावा लागेल आणि त्याच्या बेसवर ते एक ग्रामपंचायतची कंडिशन कशी आहे ते आपण जजमेंट पास करू सकतो. ओवरऑल गावाच्या विकासासंदर्भात हम लोग जीपीडीपी और सब विषय कर रहे हैं. आरजीएसएम बहुत सारा काम कर रहे हैं अपना और अदर एक्टिविटी कर रहे हैं. बट लास्ट में जब गांव की साफ सफाई को लेके विषय आता है, कोई भी टीम आती है, तुम लोग कहीं भी देखो, मतलब हम लोग पंचायत अवार्ड का कोई भी अवार्ड हो, कोई सा भी अवार्ड देख लो, नॉट ए सिंगल अवार्ड जिसमें कि एसपीएम का कंपोनेंट नहीं, नॉट ए सिंगल अवार्ड जिसमें कि पानी का विषय नहीं है. नॅशनल पंचायत अवार्ड बघा, माझी वसुंधरा बघा, आपल्याकडे आर आबा होता, स्मार्ट गाव आहे, सगळ्यांमध्ये ते विषय. तो पंचायत को यदि फलीभूत करायचं, जे आपली सक्तींचं विकेंद्रीकरण झालेलं आहे ते रिअल मध्ये रिझल्ट मध्ये आणायचं तर आपल्याला या कामावर फोकस 100% करावा लागेल. और जिस तालुका की अभी तालुका की विजिट की है तो मल्टीपल तालुकांचे बेसिक इश्यूज है. अपन या तो काम ही नहीं कर रहे, कुछ ग्राम पंचायत ने काम किया है, सभी का बेसिक स्टँडर्ड फारच वाईट आहे, अशा रीतीने काम चालू आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ते मी हायलाइट करून तुम्हाला सांगितलेलं आहे. तो आपल्या तालुक्याची कोणती प्रॉब्लेम आहे, नॉर्मल तुम्ही बघा स्टेटमध्ये आपला जिल्हा जवळपास मिडिल मध्ये राहतो आणि जे ॲव्हरेज पॉईंटमध्ये तुम्ही बिलो ॲव्हरेजमध्ये राहिले तर तुमची परफॉर्मन्स पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक ब्लॉकला जर प्रोग्रेस काढली तर तुम्ही जवळपास बॉटम 20% मध्ये राहणार आणि त्याची कधी मीटिंग झाली तर तुमची वैसे वॉट लग जाईल. तो एन्श्योर दॅट की आपली टीमला या सगळे कामांमध्ये म्हणजे पूर्ण स्वतःला झोपून काम करण्याची. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. श्री क्षेत्र सातारा खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळ सातारा, छत्रपती संभाजीनगर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून घटनेमागील मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय आनंद साहेबांच्या आदेशाने परभणी येथे घडलेला प्रकार, काल जो प्रकार घडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला म्हणजे जवळच एक संविधानाची प्रत आहे, तिथे त्या प्रतची एका माथेफिरू व्यक्तीने विटंबना केली असं ते मार्केटमध्ये किंवा प्रेसमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ते पसरवत आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की वारंवार जातीय तेढ निर्माण करण्यासाठी असे प्रकार घडवायचे आणि माथेफिरूचं नाव द्यायचं. परंतु मी सांगू इच्छितो की हे प्रकार थांबले पाहिजे, अन्यथा या देशात महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. काल झालेल्या प्रकारामध्ये जो आरोपी आहे त्याला देशद्रोहाचा गुन्हा व त्याच्यावर कडक असे व्यवस्थित कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली असून 1 लाखापेक्षा अधिक कर थकलेल्या मालमत्ता धारकांची मालमत्ता व दुकानं महानगरपालिकेच्या वसुली पथकांद्वारे सील करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. 1 लाखापेक्षा अधिक कर थकलेल्या मालमत्ता धारकांची मालमत्ता दुकानं सील केली जात आहेत. झोन 1च्या पथकानं मंजूरपुरा येथील 1, सराफा मुलमंची बाजार 1 व सिराज टॉवर लोटा कारंजा येथील 1 असे 3 दुकानं सील केले आहेत. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तथा कर संचालक व निर्धारक अधिकारी अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 1चे सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर यांच्या वसुली पथकानं 1 लाखापेक्षा अधिक थकीत मालमत्ता कर असलेल्या मालमत्ता धारकांवर कारवाई केली आहे. मंजूरपुरा येथील शेख रहीमुद्दीन शेख यासुद्दीन यांच्याकडे 2,66,042 थकीत कर, सराफा मुलमचे बाजार भागातील प्रकाश बाबूराव जाधव यांच्याकडे 3,54,846 रुपये व सिराज टॉवर
लोटा कारंजा येथील शाह गुलाब कादरी यांच्याकडील मालमत्ता कर रुपये 1,57,236 थकीत असल्यानं एकूण 3 दुकानं सील करण्यात आली होती। यापैकी सिराज टॉवर लोटा करंजा येथील शाह गुलाब कादरी यांनी धनादेशद्वारे कर भरला आहे। त्यामुळे एकूण 2 दुकानं सील करण्यात आली आहेत। सदर कारवाई वसुली पथकातील कर निरीक्षक आविशान मुत्ती, लिपिक रवींद्र आदमाने, अशोक वाघमारे, अमित रगडे, बबन जाधव, मोहम्मद अन्सारी, विवेक जाधव, हमी मामू आदींनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष भीमराव हत्यांबिरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं खासदार शरदचंद्र पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम इथं भोजनदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांच्या हस्ते भोजनदान करण्यात आलं। यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश सरचिटणीस शेख सलीम, कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, शहर अध्यक्ष खाजा शरफुद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती। पैठण रोड येथील मातोश्री वृद्धाश्रम इथं भोजनदानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सातारा परिसरातील भगवान बाबा बालिकाश्रम इथं उबदार कपडे आणि ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश सरचिटणीस शेख सलीम, कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, शहर अध्यक्ष खाजा शरफुद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश सरचिटणीस विष्णू जगताप, सुरेश पेडगावकर, उद्धव बनसोडे, भास्कर आढाव, अरविंद मगरे, प्रेम पंडित, सतीश सुरोडकर, अमित साळवे, कमलेश कामटे, महेंद्र काटेकर, विनोद कांबळे, संजय वाघमारे, दिग्विजय शिंदे, किरण साळवे, आकाश मोरे, प्रवीण थोरात, आशिष इंगळे, सोमनाथ वाघमारे, राजेंद्र वाघमारे, रोहित बनसवाल, ज्ञानेश्वर भालेराव, राजेश चांदणे आदींची उपस्थिती होती। 84व्या वाढदिवसानिमित्त बालिका कार्यक्रम आहे। त्याचे अध्यक्ष आणि संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब, शफी सर, कार्याध्यक्ष चव्हाण सर, छायाताई पवार साहेब, जगताप, सगळे पदाधिकारी, आपल्या संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचं मुळात या महाराष्ट्रामध्ये जे काम आहे ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि निवडणुका संपल्या की समाजकारण सुरू आणि समाजातल्या शेवटच्या घटकांना न्याय द्यायचं काम आयुष्यभर साहेबांनी केलंय। आणि त्यातल्या त्यात जो उपेक्षित वर्ग आहे महिला, आणि महिलांना आरक्षण, मागासवर्गीयांना आरक्षण, ओबीसीला आरक्षण, मंडल आयोग देशात लागू आहे, पहिलं राज्य आहे महाराष्ट्रात जे आज ओबीसी पवार साहेबांचे ग्रुप आहेत त्यांना सवलती मिळवून देण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे। आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। राज्यभरात विविध उपक्रम होत आहेत। जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचं बळकटीकरण मनरेगाच्या माध्यमातून करणं तसंच गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी दशसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दिलेल्या कृती आराखड्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लासूर स्टेशन इथं मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत दिले आहेत। जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचं बळकटीकरण मनरेगाच्या माध्यमातून करणं तसंच गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी दशसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दिलेल्या कृती आराखड्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लासूर स्टेशन इथं मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत केलेत।
मनरेगामधून जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांचं बळकटीकरण करणं तसंच दशसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम करण्यासाठी आज लासूर स्टेशन येथील पांडव लॉन्स इथं गंगापूर व वैजापूर तालुक्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जरहाड, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, श्रीमती लाटकर, श्रीमती अरुणा भोमकर, प्राचार्य डाएट श्रीमती सानवी देशमुख, गंगापूरचे तहसीलदार डॉक्टर नवनाथ वांगवाड, वैजापूर तहसीलदार सुनील सावंत, गंगापूर गटविकास अधिकारी सुहास वागचौरे, वैजापूर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण बेन्नीकर तसंच सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विकास अधिकारी व मुख्याध्यापक उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की शाळांमधील सुविधांच्या विकासासाठी मनरेगातून निधीची उपलब्धता असून यासाठी करवायाची कारवाई ही कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे करायची आहे। त्याप्रमाणे मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी अंमलबजावणी करायची आहे। त्यांनी पुढे सांगितलं की विद्यार्थ्यांना घडवणं हे अत्यंत पवित्र कार्य आहे। मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवित आहोत या जबाबदारीचं भान असू द्या। त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दशसूत्री कार्यक्रम तयार केलाय। त्यासाठी निधीची आवश्यकता नाही, वेगळा वेळ द्यायची गरज नाही। हा कार्यक्रम आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करत असतानाच करता येणार आहे। या कामातून आपल्याला चांगलं काम केल्याचं समाधान मिळणार आहे असं जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले। त्यांनी दशसूत्री कार्यक्रमाचं सादरीकरण सविस्तर विवेचन केलं। प्रास्ताविक जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केलं। गट शिक्षणाधिकारी समाधान आराख यांनी आभार मानले तर राजेश हिवाळे यांनी सूत्रसंचालन केलंय। या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांचं विज्ञान प्रकल्प सादरीकरण, ग्रंथ प्रदर्शन ही आयोजित करण्यात आलं होतं। तसंच शिक्षकांच्या कला संचालन, साक्षरता या विषयावर पथनाट्य सादर केलं। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत राजकीय पुढारी व पोलीस अधिकारी यांचा सहभाग असल्याची शंका। जिल्हाबाहेरील पोलीस यंत्रणांकडून गुन्ह्याचा तपास करण्यात यावा, अंबादास दानवेंची मागणी। बंजारा समाजाकडून क्रांती चौक इथं पदयात्रा काढत संजय राठोड यांना मंत्रिपद देण्याची मागणी। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।